ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। पुणे विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली होती। विमानातले सगळे प्रवासी सुखरूप असल्याचं समजतंय, मात्र ही अफवा पसरल्यानंतर विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काय नेमकं घडलं पुणे विमानतळावर जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, काय नेमका हा प्रकार घडला? विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याचं समजलेलं होतं, काय नेमकी माहिती आहे? नेमक्या काही वेळापूर्वीची घटना आहे आणि दिल्लीवरून 622608 हे जे विमान आहे या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली होती। त्यानंतर एकच खळबळ सुद्धा उडालेली होती। हे विमान दिल्लीवरून पुणे विमानतळावर पोहोचलं, मात्र तिथं काही वेळ प्रवाशांना विमानामध्येच ठेवण्यात आलेलं होतं आणि याची सगळी चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। पण अतिशय खळबळ उडवणारी घटना ही पुणे विमानतळावर काही वेळापूर्वी घडलेली आहे। सध्या तिथं बॉम्ब शोधक पथक त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी, ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते आणि सध्या या दिल्लीवरून आलेल्या विमानातील सर्व प्रवासी आहेत ते सुरक्षित असल्याची माहिती आहे। नेमकं आता ही अफवा कोणी पसरवलेली होती याची सुद्धा चौकशी तातडीनं केली जाणार आहे। पण दिल्लीवरून इंडिगोचं जे विमान आलेलं होतं त्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा उडाल्यानंतर एकच खळबळ सुद्धा उडालेली होती आणि आता सध्या तरी सर्व प्रवासी सुखरूप असून ही जी अफवा होती ती असल्याचं समोर आलेलं आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।